भाजपकडून 4 राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। भाजपकडून 4 राज्यातील 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवार मात्र घोषित केलेला नाही। राहुरीची जागा भाजपच्या कोट्यात मात्र उमेदवार जाहीर केलेला नाही। भाजपकडून राहुरीमध्ये कोणाला संधी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रमोद, वृषाली, खरं तर 4 राज्यातील 5 उमेदवारांची घोषणा म्हणजे गोवा असेल, नागालँड असेल, कर्नाटक असेल आणि त्रिपुरा असेल या ठिकाणच्या पोटनिवडणुकीची घोषणा भाजपने केलेली आहे। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये या नावांवरती शिक्कामोर्तब केलं गेलं होतं आणि ती नावं आज जाहीर केली गेलेली आहेत। मात्र असं असताना महाराष्ट्रातील 2 जागांची बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक होते, पण त्यातली राहुरीची जागा भारतीय जनता पार्टीच्या कोट्यामध्ये आहे। जे शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं होतं, भारतीय जनता पार्टीचे आमदार, त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे खरं तर उमेदवार असतील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या। मात्र अक्षय कर्डिले यांचं किंवा राहुरीच्या कुठल्याही उमेदवारांचं नाव या यादीमध्ये दिसत नाहीये, त्यामुळे सस्पेन्स एक प्रकारे वाढलेला आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। खरं तर 23 एप्रिल रोजी या जागेसाठी मतदान जे आहे ते वृषाली पार पडणार आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडनं नेमकं कोणाला संधी दिली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रमोद, दिलेल्या सविस्तर माहिती।